आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत राष्ट्रपती शौर्य पदक विजेते निवृत्त पोलीस अधिकारी मंगेश नाईक यांची श्वेता सोपारकर हिने घेतलेली मुलाखत. श्रोते हो नमस्कार. प्रजासत्ताक दिनानिमित्त आजच्या विशेष कार्यक्रमात मी श्वेता सोपारकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पोलीस म्हणजे केवळ खाकी गणवेश परिधान केलेला एक माणूस असतो का? नाही. तो असतो समाजासाठी संरक्षक, मार्गदर्शक आणि अडचणीत असलेल्या तुमच्या माझ्या अशा सर्वसामान्य नागरिकांसाठीचा एक आधारस्तंभ. सीमारेषेवर देशाचे जवान आपल्या जीवाची बाजी लावून शत्रूंपासून आपलं रक्षण करतात आणि देशांतर्गत समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदावी यासाठी दिवस रात्र तहानभूक विसरून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता जे आपलं रक्षण करतात, आज ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत, संकटकाळी धावून येणारे देवदूत, कर्मयोगी असं ज्यांचं वर्णन करता येईल असे आपले पोलीस दादा. अशाच एका जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. अंगावर शहारे आणणारा 26/11चा मुंबई दहशतवादी हल्ला प्रत्यक्ष अनुभवलेले वीर, पराक्रमी, कर्तव्यदक्ष, राष्ट्रपती शौर्य गॅलेंट्री पुरस्कार विजेते, डायरेक्टर जनरल पोलीस पदक, परमवीर चक्र श्री अब्दुल हमीद पुरस्कार या आणि अशा तब्बल 800हून अधिक पुरस्कारांनी ज्यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला आहे असे आपले आजचे पाहुणे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश अनंत नाईक. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आकाशवाणीत. धन्यवाद. सगळ्यात आधी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते आणि आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा आकाशवाणीच्या सर्व कर्मचाऱ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा. 26/11 हा जो मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, हा प्रत्येकाच्या अंगावर शहारा आणणारी अशी ही घटना होती. तुम्ही प्रत्यक्ष तो थरार अनुभवला आहे, तर कसाबला पकडतानाचा तो अनुभव कसा होता नेमका? 26/11/2008 यावेळेला मी DB पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी मी कार्यरत होतो. आणि आम्हाला संध्याकाळी वायरलेस मेसेज आले. CST रेल्वे स्टेशन, काम हॉस्पिटल, रंगभवन, हॉटेल ऑबेराय, ताज, नरिमन हाऊस, कॅपिलिओ फोर्ट अशा अलग अलग ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट आणि फायरिंग चालू आहे असे मेसेज आम्हाला मिळत होते. आम्ही ताबडतोब DB पोलीस स्टेशनवरून पोलीस व्हॅन घेऊन गिरगाव चौपाटी या ठिकाणी गेलो. तिकडे पोचल्यानंतर अजून एक मेसेज फ्लॅश झाला की हे लोक जास्त क्राऊड आहे, जास्त गर्दी आहे, अशा ठिकाणी फायरिंग करत आहेत. मेसेज ऐकल्यावर मी लगेच माझ्या सहकार्यानं सांगितलं की गिरगाव चौपाटी या ठिकाणी भरपूर क्राऊड आहे. 3-3.5 हजारवरती क्राऊड असतो तिकडे. बरोबर. लोक आपले फॅमिलीबरोबर फिरायला आलेले असतात. तर मी माझ्या सहकार्यानं सांगितलं की आपण पहिला हा पूर्ण क्राऊड पहिला हटूया पूर्ण. मग त्याप्रमाणे आमचे सहकार्याने बोलले हरकत नाही. मग आम्ही लगेच आमची टुरिझम गाडी घेऊन संपूर्ण गिरगाव चौपाटी फिरलो आणि मेगाफोनने पब्लिकला अनाउन्समेंट म्हणून सांगितलं की तुम्ही जेवढं होईल तेवढं, तुम्ही शक्य होईल तेवढं तुम्ही लवकर घरी निघून जा, कारण बऱ्याच ठिकाणी फायरिंग्स आणि बॉम्बला चालू आहे. असे मेसेज जसे देत गेलो आम्ही मेगाफोनने, तर पब्लिक पळापळ म्हणजे लवकर घरी जाण्याकरता लगेच पळायला लागली. आणि एक अर्धा पाऊण तासामध्ये आम्ही संपूर्ण चौपाटी खाली गेली. कोणी नाही अशी खात्री झाल्यानंतर आम्ही गिरगाव चौपाटी, फुटब्रिज जंक्शन या ठिकाणी आम्ही नाकाबंदी स्टार्ट केली. नाकाबंदी अशा प्रकारे डबल बॅरिकेड, जो मरीन लाईन्सवरून मलबारला जाणारा जो रूट होता तो आम्ही नॉर्थ बाउंड आम्ही टोटल डबल बॅरिकेडने बंद केला होता. आणि एक गाड्या चेक करत होतो, आतली माणसं, बॅगा, डिक्की सगळं चेक करायचो. आणि कोणी डाऊटफुल नाही वाटला की आमचे 2 लोक बॅरिकेड ओपन करायचे, गाडी पास झाली की परत बॅरिकेड क्लोज, अशी आमची नाकाबंदी, एक गाडी चेक करायची नाकाबंदी चालू होती. बरोबर 12:20च्या आसपास आम्हाला एक मेसेज फ्लॅश झाला वायरलेस कंट्रोलमधून. एक स्कॉडा गाडी येते आहे, नंबर नाही मिळाला होता, आणि त्या गाडीमध्ये 2 लोक आहेत आणि त्या गाडीमध्ये अत्याधुनिक हत्यार आहेत, AK-47, हँड ग्रेनेड, बॉम्ब, मॅगझिन अशी भरलेली पूर्ण गाडी आहे. असा मेसेज फ्लॅश झाल्यानंतर आम्ही नाकाबंदी अजून गाड्या सगळ्या कसून चौकशी करायला लागलो, कसून चेक करायला लागलो. बरोबर. आणि असं चेक करत असतेवेळी बरोबर ती गाडी 12:30च्या आसपास आम्हाला भरधाव वेगाने येत असताना दिसली. आणि त्यांनी बघितलं आपला जाणारा रूटच पोलिसने नाकाबंदीमध्ये बंद केलेला आहे. तर त्यांनी अर्जंट ब्रेक मारला आणि एक 40-50 फुटावर गाडी उभी राहिली आणि त्यांनी गाडीची हेडलाईटची त्यांनी प्रखर केली आणि गाडीचा स्क्रीनशॉट त्यांनी चालू केला. तर लाईट प्रखर केल्यामुळे आम्हाला आतमध्ये एक्झॅक्ट किती माणसं आहेत, ॲक्च्युली किती माणसं दिसत नव्हती. म्हणून त्याला मी आवाज दिला की तुम्ही गाडीच्या खाली उतरा आणि गाडीची लाईट पहिली बंद करा, असा मी आवाज दिला. परंतु त्यांनी काही ऐकलं नाही. हे बॅरिकेड आणि ही स्कोडा कोणाबरोबर सेंट्रल होते. त्यांनी पूर्ण युटर्न मिळण्याकरता तुकाराम मुंबळे, मी सुनील शेळके आम्ही लेफ्ट साईडला होतो. आमच्या राईटला भास्कर कदम, बावधनकर, निकम आवाड, संजय गोविलकर हे राईट साईडला होते आणि बॅरिकेडच्या बाहेर 4-5 लोक होते. तर त्यांनी तिकडनं गाडी डायरेक्ट पूर्ण युटर्न मिळण्याकरता आमच्या अंगावर घालचा प्रयत्न केला. आम्ही मागे सरकलो आणि त्यांनी युटर्न मारला, कारण समोरचा रस्ता तर बंद आहे म्हणून आलेल्या मार्गाने रिटर्न जाण्याकरता त्यांनी युटर्न मारला. युटर्न मारल्यावर गिरगाव चौपाटीवर
एक 2 फुटाच्या आसपास एक हे आहे रोड डिवायडर आहे. त्या रोड डिवायडरला गाडी टच झाली. जशी टच झाली तशी गाडीमध्ये 2 आतंकवादी होते. जो कार ड्राईव्ह करत होता त्याचं नाव अबू इस्माईल आणि लेफ्टला अजमल कसा बसला होता. पोलिसांनी आपल्याला पकडू नये म्हणून त्यांनी अबू इस्माईलने डायरेक्ट फायरिंग स्टार्ट केली. फायरिंग स्टार्ट केल्यावर आमचे डिटेक्शन ऑफिसर भास्कर कदम साहेब त्यांनी पहिलीच पिस्तूल चेंबर लोड करून ठेवली होती, कारण मेसेजच तसा मिळाला होता आणि फक्त आल्यावर डायरेक्ट फायर करायचं. जसं अबू इस्माईलने फायर केल्यानंतर साहेबांनी अचूक त्याचा जो राईटचा डोळा आहे तो बरोबर अचूक त्याचा डोळा त्या दिशेला नेम आणि त्या दिशेला त्याला फायर केल्यानंतर त्याच्या डोळ्यावर फायर झालं तर तो जखमी झाला तिथेच. जखमी झाल्यानंतर सुद्धा तो अशा कंडिशनमध्ये डोळ्यातून त्याचं रक्त वाहत आहे, अशा कंडिशनमध्ये तो खाली बघून त्याच्या मांडीच्या मध्ये जी AK-47 होती तो काढायचा तो प्रयत्न करत होता. त्यानंतर मग आमचे हेमंत बावधनकर साहेब ह्यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून त्याच्या मानेमध्ये 3 राऊंड फायर केले, त्याला तिथेच जखमी केलं. तर ह्या लोकांची राईटला कारवाई चालू होती, आमची पण लेफ्ट साईडला कारवाई चालू होती. लेफ्ट साईडला तुकाराम मुंबळे, मी सुनील शेळके आम्ही कसावरती त्याचा डोर क्विक असं ओपन केला आणि त्याची कॉलर पकडून त्याला खेचतोय, पण अंधार असल्यामुळे त्याच्या मांडीमध्ये पण AK-47 होती. त्यांनी कार्गो बँड घातली होती, तर आम्हाला ती AK-47 दिसत नव्हती. तर आम्ही त्याला कॉलर पकडून त्याला खेचतोय. तर कसं म्हणजे असे हात वरती केले, सरेंडर व्हायचं त्यांनी नाटक केलं, मी तुम्हाला शरण येतोय म्हणून. मग आम्ही त्याला डोर ओपन केला आणि त्याला बाहेर यायचा इशारा केला. त्याने अशी मान हलवली आणि थोडा लेफ्ट साईडला फिरला आणि डोरचं ओपन असल्यामुळे त्यांनी डोरच्या बाहेर डायरेक्ट जम्प केली. त्याच्यासोबत ती AK-47 आली, बाहेर पडला आणि गरकन फिरून AK-47 वरती काढतोय हे आमच्या लक्षात आलं, तर आम्ही त्याच्यावर तिघांनी झडप मारली. तर तुकाराम ओंबळे त्याच्या समोरच बॅरेल आलं, तर ओंबळे साहेबांनी त्याचं बॅरेल पकडलं. बॅरेल म्हणजे ज्यामधून गोळी बाहेर पडते त्याला बॅरेल बोलतात. तर ओंबळे साहेबांनी त्याचं बॅरेल पकडलं. ओंबळे साहेबांच्या बाजूला मी होतो, मी त्याचे हातपाय दाबून धरले आणि सोडून त्याची मान दाबून धरली. परंतु तो अशा एक कंडिशनमध्ये आम्ही एवढं त्याला ठिकाणी दाबून सुद्धा तो आम्हाला ऐकत नव्हता. कारण हे लोक जे नशा करतात आणि नशेमध्ये 2-3 लोकांना तरी भारी पडतात आणि त्याची आम्ही त्या दिवशी ती ताकद त्याची आम्ही आजमावली. आम्ही ठिकाणी दाबून सुद्धा आम्हाला ऐकत नव्हता तो. एवढी त्याची मुवमेंट एवढी फास्ट होती आमच्या हातून निसटण्याकरता, आणि त्यांनी ताकदीने हात एकदा मागे खेचला आणि परत स्टेगरमध्ये हात घातला आणि चाप पडल्यानंतर ओंबळे साहेबांनी ते बॅरेल पकडलं. त्यांच्या छाती समोरच असल्यामुळे ओंबळे साहेबांना 6 राऊंड फायर झाले. ओंबळे साहेब मागे खालीच कोसळले, त्यांच्या छातीतून रक्त येतं हे बघतोय मी, आणि समोरच तो तसंच फायरिंग करत कसा बुटतोय हे बघितल्यानंतर मी तसाच क्विक खाली वाकलो आणि त्याला डायरेक्ट धक्का दिला आणि त्याच्यावर झडप मारली. आमची झटापटी झाली आणि झटापटीमध्ये त्याचा जी AK-47 होती तोच हात मी पकडला आणि हात त्याचा फिरवला आणि हातावर मी जोरात हात त्याच्यावर फटके मारतोय, तरी त्यांनी 1 मिनिट गन सोडली होती, एवढी मजबूत पकडली होती आणि त्याची उंगली जी होती ती स्ट्रेगरवरती होती. तर मी मारतोय फटके, तर माझ्या साईडने त्याचा हात फिरवला तर माझ्या साईडने 5-6 गोळ्या सटसट निघून गेल्या, म्हणून त्याचा मी हात फिरवला होता. तर हात मी फिरवलं नसतं आणि बॅरल माझ्या साईडला असतं तर माझ्या छातीच गोळ्या गेल्या असत्या. त्यामुळे प्रसंग सावध राहून मी तो त्याचा हात फिरवला होता आणि असं करून तो AK-47 सोडत नाहीये. मग त्याच्या छातीवरती पाय दाबून धरला आणि गन असा झटका मारून खेचून घेतली. तशी गन माझ्या हातात आल्यानंतर त्यानंतर त्याला आम्ही काठीने लाथून त्याला एवढा मारला कसाबला, तो बेशुद्ध पडला, ओरडत होता. नंतर बेशुद्ध पडला तरी आम्ही मारत होतो, कारण आमचे तुकाराम ओंबळे साहेब खाली कोसळले होते, त्यांच्या छातीतून रक्त येत होतं. हे बघून आम्ही त्याच्यावर तुटून पडलो होतो. तेवढ्यात आमचे संजय गोळीकर साहेब धावत आल्याने बोलले, अरे थांबा, मारू नका, एकतर जिवंत राहून दे, तो आपल्याकरता एव्हिडन्स आहे. तो कुठून आला, कुठल्या देशातला आहे, त्याच्यासोबत आणि कोण कोण आहे आणि त्यांनी कुठे कुठे आपल्याला कुठे बॉम्ब ठेवले असतील किंवा हत्यार ठेवले असतील आपल्याला सगळी माहिती मिळेल. त्यामुळे त्याला प्लीज मारू नका. मग आम्ही मारायचे थांबलो, पण त्याची आम्ही झडती घेतली. कारण पहिली वेळ मुंबई गिरगाव चौपाटी या ठिकाणी एक जिवंत आतंकवादी भेटलेला आहे ना, तर जिवंत आतंकवादी कुठेही सापडत नाही. त्याच्याकडे सायनाइडची गोळी असते आणि ते क्विक लगेच तोंडामध्ये टाकल्यानंतर लगेच तोंडात फेस होतं, मनुष्य क्विक लगेच मरतो. एवढं ते त्याला पॉवर जहर असतं त्याला. परंतु असं काय मला गोळीवर काय मिळालं नाही, पण त्याची झडती घेतली. मागे पिस्तूल त्याच्या खिशामध्ये, मागच्या खिशामध्ये पिस्तूल एक भरलेलं मिळालं. त्याचे आम्ही सगळे शूजवर सगळं चेक केलं, कारण या लोकांकडे मानव बॉम्ब पण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरोबर. त्यामुळे सर्व त्याला चेक केला मी, तसं काय मिळालं नाही. आणि माझ्याकडे फक्त लाठी होती, ओनली विथ लाठी, विदाऊट वेफन. कारण काय सरप्राईज अटॅक होता, अचानक हल्ला झाल्यामुळे आमच्याकडे फक्त जे शस्त्र होतं लाठी, नाही तर कुठे आम्ही ऑपरेशनला जायचं असेल आमच्याकडे SLR वगैरे असते, पण हे सरप्राईज अटॅक असल्यामुळे फक्त लाठी होती. आणि आता वेळेला लाठीच आपले शस्त्र आहे हे समजून अक्षरशः लाठीवर चालू फायरिंगमध्ये त्याला आम्ही भिडलो अक्षरशः, आणि चालू फायरिंगमध्ये त्याला ताब्यात घेतलं आहे. त्यावेळी विचार केला नाही, भले मनामध्ये ठाम विचार केलेला की भले आपल्या इथे प्राण गेला तरी हरकत नाही, पण त्याला शेवटपर्यंत युद्ध हे एक प्रकारचं आहे, शेवटपर्यंत त्याच्यावर आपण लढत राहायचं आणि लढता लढता मरण आलं तरी हरकत नाही, पण माघार घ्यायची नाही. हे मनाची भीती नाही वाटली त्या क्षणाला? म्हणजे असं ना, भीती म्हणजे ह्या डिपार्टमेंटला मी आलो तर एक भीती म्हणून आलो, मग मी आलोच नसतो. तुम्हाला जर डिपार्टमेंटला भरती व्हायचं असेल पोलीस डिपार्टमेंटला, तर भीती नाहीच पाहिजे. बरोबर. भीती असेल तर म्हणजे येऊच नाही डिपार्टमेंटला. त्याप्रमाणे ऑपरेशन आम्ही सक्सेस केलं. आणि तुम्हाला एक आवर्जून सांगायचं वाटतं, जर आम्ही यांना गिरगाव चौपाटीला रोखले नसते
तर यांनी गिरगाव चौपाटीला म्हणजे तिकडे रोखले नसते तर पुढे त्यांनी भरपूर लोकांचे प्राण घेतले असते. कारण अगदी त्या स्कोडामध्ये आम्हाला प्रश्नच नाही. बरंच सामान भरलेलं मिळालं. पण त्यांना अच्छा. रोखल्यामुळे पुढे घडणारी घटना घडली नाही. खरंच तुमचं जे शौर्य आहे त्याचा संपूर्ण देशाला खूप खूप अभिमान आहे सर. अनेक पुरस्कारांनी सुद्धा तुमच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आलेला आहे. तर या संपूर्ण घटनेनंतर मंगेश नाईक यांच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला? हे जे ऑपरेशन झाल्यानंतर मला राष्ट्रपती शौर्य पदक गॅलेंट्री अवॉर्ड भारत सरकारने दिलं आणि अनेक पुरस्कार मिळाले. लोक बऱ्याच ठिकाणी मला इथेच नाही, दिल्ली, बनारस, जयपूर, हैदराबाद, राजस्थान अशा ठिकाणी पण मला बोलवलं जातं आणि तिकडे बोलून मला सन्मानित केलं जातं. कारण ते ऑपरेशनच तसं होतं खरं आणि आहे, एकदम अगदी. रिस्की ऑपरेशन होतं. 6 मिनिटाचं ऑपरेशन. परंतु त्या जरा पण आमचे काही जरा भूलचूक झाली तर आमचा प्राण गेला असता. हम्म. प्रथम आम्हाला तुकाराम ओंबळे साहेबांनी आम्हाला वाचवलं आणि सेकंड टाईपाला मी डेअरिंग केली आणि सर्वांचाच आमचा प्राण गेला असता. थोडा पण त्याला चान्स मिळाला असता तर आम्ही कोणी वाचलो नसतो. परंतु त्यावेळी त्या प्रसंग सावध राहून आम्ही तो कामगिरी केली. एकदम प्रसंग एकदम भयानक होता एकदम. पण त्यावेळी डेअरिंग केली नसते तर आम्ही सर्वच गेलो असतो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल व आर्मी दल हे लोक रात्रंदिवस त्यासाठी झटत असतात आणि त्यामुळेच आम्ही सुखाची झोप घेतो. अगदी अगदी. म्हणजे जसा तो हल्ला झाला तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर जे शहीद तुकाराम ओंबळे यांनी इतक्या गोळ्या झेलत तो प्रसंग खरंच प्रत्येकासाठी तर आहेच हृदयद्रावक, पण तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी होता तर ही जी सगळी संपूर्ण घटना आहे ती खरंच आपलं मनोधैर्य खचवणारी असं सुद्धा असू शकते. त्याचा तुमच्या आयुष्यावर किंवा असा काय परिणाम झाला? शहीद तुकाराम ओंबळे आम्ही त्यावेळी एकत्रच नोकरीला होतो गिरगाव चौपाटी या ठिकाणी आणि त्यांच्याबरोबर मला बऱ्याच वेळा नोकरी करण्याची संधी मला मिळाली हम्म. आणि त्या दिवशी पण आम्ही एकत्रच नोकरी करत असतेवेळी त्यांनी कुठलाही विचार न करता नाकाबंदीला आम्ही एकदम पुढे पुढे होतो, त्या आमच्या जास्त पुढे पुढे असायचे आणि ती गाडी आल्यानंतर फायरिंग करत ते आले आणि गाडी आल्यानंतर त्यांनी सरळ म्हणजे जो लेफ्ट साईडला अजमल कसा बसला होता त्या दिशेला ते गेले हम्म. आणि त्यांनी काही विचार न करता डायरेक्ट डोअर ओपन केला आणि त्याला हात घालायला गेलं तेवढं त्यांनी फायर केला. तसं ते म्हणजे गाडीच्या त्यांनी बाहेर जम्प केले आणि त्यांनी डायरेक्ट फायर केला नाही. तर म्हणजे त्यांचं म्हणजे कसं त्यांनी जे कर्तव्य केलं ते कर्तव्य म्हणजे खरंच म्हणजे आपण कोणी विसरू शकत नाही. अगदी. कारण त्यांनी त्यावेळी आपल्या पत्नीचा म्हणा मुलांच्यावर काही विचार न करता एक देशासाठी त्यांनी स्वतःचा प्राण त्यांनी गमावला. म्हणजे खरं आहे, असं आपल्या सहकार्याला जेव्हा अशा गोळ्या लागतात तसे आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय आणि ते सगळं दुःख बाजूला सारून ते प्रसंगावर राखून आपल्याला त्याला भिडायचंय, म्हणजे खरंच ती पण एक मोठी कसोटीच आहे नाही का? हो. आणि त्यावेळी अक्षरशः आमचे ओंबळे साहेब रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांच्या छातीतून रक्त येत होतं. हे पाहिलं पण त्यावेळी तसं त्यांना ताबडतोब आम्हाला उचलता आलं नाही कारण त्यावेळी ऑपरेशन चालू होतं बरोबर. आणि त्यामुळे आम्ही ते ऑपरेशन कसं सक्सेस होईल त्यासाठी आमचे प्रयत्न होते आणि ते ऑपरेशन सक्सेस झालं आणि त्यानंतर मग आम्ही ताबडतोब तुकाराम ओंबळे यांना आमच्या स्टाफनी हरकिशनदास हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन गेले आणि कसाब आणि अबू इस्माईल तर जागेवरतीच गेला होता. अजमल कसाब बेशुद्ध पडला होता, त्याला आम्ही नायर हॉस्पिटलला घेऊन गेले आमचा स्टाफ. शहीद तुकाराम ओंबळे आणि सहकारी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती त्यासाठी दिली त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन. महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलायचं झालं तर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना आपल्या कानावर पडत असतात. आता तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं असल्यामुळे वेगवेगळ्या तंत्रांनी सुद्धा असे त्रासदायक प्रकार महिलांच्या बाबतीत होत असतात. हो. तर समजा एखाद्या महिलेच्या बाबतीत म्हणजे तिला असं लक्षात आलं की ती आता अडचणीत सापडली आहे, तर सगळ्यात आधी तिने काय करायला पाहिजे? सगळ्या आधी तिने प्रथम कंट्रोलचा आमचा जो नंबर आहे 112 नंबर तो त्यांनी फिरवला पाहिजे. 112 फिरवल्यावर पोलीस मदत ताबडतोब त्याला मिळणार. आणि त्यासाठी परत आमची प्रत्येक पोलीस स्टेशनला निर्भया पथक म्हणून आमची पोलीस महिलांची एक व्हॅन आहे. तर त्या व्हॅनमधून पोलीस महिला गस्त करत असतात. तर त्या ठिकाणी पण असं काय महिलांची काय केसेस आल्या तर पहिली ती गाडी तिकडे जागेवरती जाते आणि जे काय प्रॉब्लेम आहे तो तिकडे जाऊन सॉल्व्ह करते. एखादी महिला अडचणीत असेल तर ती काय अडचण होते, सिच्युएशन काय आहे ते बघून, परिस्थिती बघून तिला त्या ठिकाणी सुरक्षितला सोडवलं जातं. एखादा प्रसंग एखाद्याच्या बाबतीत घडतो तो होईल तेव्हा होईल, पण त्याच्या आधी एवढी ती भीती असते की त्या अर्ध्या भीतीनेच माणसाची गाळण उडते. तर त्याबद्दलच मला तुम्हाला विचारायचं आहे की प्रत्येक माणसाला आयुष्यात कसली ना कसली भीती वाटते. कोणाला एकटेपणाची असेल, कोणाला चोरांची असेल, वाईट प्रवृत्तीच्या माणसांची असेल. तर ही भीती दूर करण्यासाठी म्हणून काय करता येईल? भीती दूर करण्याकरता प्रथम आपल्यावर कुठलाही प्रसंग आलेला असेल तर त्या माणसाने प्रसंगाला कसं आपण फेस करता येईल
हं. कारण का प्रसंगाला तुम्ही फेस केला तर तुम्ही पुढे सक्सेस होणार ना. तर तुम्ही जर प्रसंग आला आणि तुम्ही घाबरून गेलात, तुमचं त्यावेळी काही तुमच्यावर उद्भवलं जातं. खरं आहे. काही होऊ शकतं. म्हणून तुम्ही प्रसंगाला शेवटपर्यंत फेस केलंच पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यात सक्सेस होणार. तुम्हाला एक उदाहरण दिलं तर आपण समजा समुद्राच्या ठिकाणी आपण फिरतोय त्या साईडला, तर एखाद्या माणसाने समुद्रामध्ये जाताना त्याला धक्का दिला, तर ती व्यक्ती जर खाली पडली, पण त्याला पोहता वगैरे येत नाही आहे, तर तो आपला प्राण वाचण्याकरता तो हातपाय हलवणारच आणि आपण कसं वाचू. अशाच प्रकारे कुठलाही प्रसंग आपल्यावर येऊ शकतो, कधीही येऊ शकतो. तर त्यासाठी प्रत्येक माणसाने, प्रत्येक व्यक्तीने, महिलांनी स्वतः फेस करायला शिकायला पाहिजे. तरच तुमची भीती जाणार. अगदी. महाराष्ट्र पोलीस दल हे देशातल्या सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक आहे. देशात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आणि 34 जिल्हा पोलीस दलं आहेत. आत्ताच्या घडीचा विचार केला तर पोलिसांचं एकूण मनुष्यबळ किती आहे आणि लोकसंख्येच्या मानानं ते पुरेसं आहे का? नाही, पुरेसं नाही आहे. आता माझ्या माहितीप्रमाणे 91 पोलीस स्टेशन असतील मुंबईमध्ये. दिवसेंदिवस क्राऊड वाढत चाललेलं आहे आणि पोलीस स्टेशनला एक 150च्या आसपास वगैरे, 250च्या आसपास पोलिसांची स्ट्रेंथ असते. पण ते स्ट्रेंथ तेवढीच असते, पण क्राऊड दिवसेंदिवस वाढत असतो. लोक आमचे पोलीसवाले दर महिन्याला रिटायर होत असतात बरं. आणि बरेच वर्ष भरती नाही आहे. त्यामुळे पोलीस भरती पण व्हायला पाहिजे आणि पोलिसांचं मनुष्यबळ खूप कमी पडतं. त्यामुळे पोलीस भरती होणं जरुरी आहे. तुमच्या फिटनेसकडे येऊया. म्हणजे आज तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा इतके फिट आहात, तर तुमच्या तंदुरुस्त राहण्याचं सिक्रेट काय आहे? प्रथम म्हणजे सांगायचं गेलं तर मला कुठलंही व्यसन नाही. पान, बिडी, सिगरेट, दारू कुठलंही व्यसन पहिल्यापासून नाही आहे. आणि बघायला गेलं तर मी कुठलाही ताणतणाव घेत नाही. कुठलाही प्रसंग येईल त्याला मी फेस करतो. भले आपल्या जीवावर बेतत असेल तर पण त्या प्रसंगाला फेस करायचा. भले आपल्या तिकडे प्राण गेला तरी हरकत नाही, पण कुठल्याही प्रसंगाला फेस करायचं हेच मी पहिल्यापासून केलं. खाण्याचं पण मग बघायला गेलं तर घरचा टिफिन असायचा. ते आम्हाला टाईम तर नसतोच, पण जे काय ते जो टिफिन आहे तो प्रमाणामध्येच खायचं. एक पहिल्यापासून माझं हे आहे. त्यामुळे मी आणि बाहेरचं शक्यतो कधीतरी अशी वेळ आली तर प्रसंग आला तर काय असेल ते थोडं खायचं, पण शक्यतो बाहेरचं खायचं मी टाळतो. आणि व्यायाम वगैरे असं काय? कुठला व्यायाम वगैरे माझे एक्सरसाइज वगैरे चालू असते. मी सकाळी आमची ट्रेनिंगला जे दिलेले PT प्रकार असतात, साईड जिम, लॉंग जिम वगैरे हे करत असतो. वॉकिंग पण माझी चालू असते. योगा, प्राणायाम, लाफिंग, डान्सिंग असे जे हे आहे ते मी योगाच्या मार्फत ते करत असतो घरी. कधी ग्राउंडला, कधी खूपच वेळ झाला असेल मग घरी मी करतो. म्हणजे शरीरासोबत मानसिक स्वास्थ्य सुद्धा तितकंच महत्वाचं हो आहे, नाही हो, का? खूप महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही पोलीस दलामध्ये कार्यरत आहात आणि पोलिसांची जी वर्दी आहे त्यातून आपल्याला देशसेवा करण्याची संधी मिळते. याबद्दल काय सांगाल? एक पोलीसची अशी एक वर्दी आहे आणि ती वर्दी आपण घातल्यानंतर आपण कुठेही देशसेवा, कर्तव्य व्यवस्थित करू शकतो. आणि ह्या पोलीस दलामध्ये येण्यापूर्वी माझी खूप इच्छा होती की पोलीस दलामध्ये येऊन आपण सेवा करावी. म्हणजे कधीपासून तुम्हाला असं वाटायला लागलं की मी आता पोलीस दलामध्ये भरती व्हायला हवं? तरी वयाच्या एक 15-16 वय माझं होतं त्या वेळेपासून. आणि पोलीस क्वार्टर्समध्ये पण मी राहत होतो, कारण माझे वडीलसुद्धा पोलीसमध्ये होते. त्यामुळे एक त्याबद्दल मला एक म्हणजे उत्सुकता होती. म्हणजे त्याच्याच वातावरणात तुम्ही लहानाचे मोठे झालात. हो. पोलिसेमध्ये भरती होण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात? मुख्य म्हणजे फिटनेस पाहिजे आणि त्यानंतर त्यांना भरती होण्याकरता लॉंग जम्प, हाय जम्प, रनिंग हे सर्व गोष्टीची त्यांचा सराव पाहिजे. तो सराव असेल तरच पोलीस भरती करता गेल्यानंतर तिकडे ते सक्सेस म्हणजे पोलीस दलात ते भरती होऊ शकतात. अच्छा. आता हे तुमचं पोलीस प्रशिक्षण कुठे झालं आणि त्यात नेमकं काय शिकवलं जातं याबद्दल सगळ्यांनाच फार उत्सुकता आहे आणि त्यातला एखादा अनुभव पण ऐकायला आवडेल. माझं पोलीस ट्रेनिंग जे झालं ते नायगाव, मुंबई या ठिकाणी ट्रेनिंग झालं. आणि ट्रेनिंगमध्ये आम्हाला PT प्रकार जे असतात आपले साईड जेम, हाय जेम, रनिंग हे म्हणजे तुमचं फिटनेस राहण्याकरता आणि तुम्ही ॲक्टिव्ह राहण्याकरता हे सगळं ते ॲक्टिव्हिटीज घेत असतात. तर त्याप्रमाणे ते तिकडे शिकवायचे. असा एखादा तुमचा अनुभव आहे का त्यावेळेसचा की तो असा कलाटणी देणारा ठरला की अरे बापरे, म्हणजे ऐकणं वेगळं आणि प्रत्यक्ष तिथे ते प्रशिक्षण घेणं हा शेवटी वेगळा भाग झाला ना? बरोबर. सकाळीच आम्हाला 5 वाजता उठायला लागायचं आणि त्याप्रमाणे आम्ही उठल्यानंतर आमची बरोबर तयारी लवकर करून आम्ही ट्रेनिंग ग्राउंडला जाऊन तिकडे जागेवर जायचो. आणि तिकडे गेल्यानंतर आमचं ट्रेनिंग चालू व्हायचं. ट्रेनिंगमध्ये हे सगळे PT प्रकारवर सर्व घ्यायचे. पण हे PT प्रकार जेव्हा आपले असतात त्यावेळी कोणी जर काम चुकारपणा करत असेल तर ते शिकवणारे आमचे मास्तर असतात, त्यांचं लक्ष असतं कोण काय करतोय कोण नाही. तर असेच एक व्यक्ती एक प्रवीण म्हणून होता आपला मित्र ट्रेनिंगमध्येच. तर त्यांनी थोडं काम चुकारपणा करत असताना त्यांना आढळून आलं. तर त्यांनी त्याला
लाईन तोड करायला सांगितली, म्हणजे साईडला हो. हां. आणि तिकडे त्याने पनिशमेंट दिली. पनिशमेंट म्हणजे पनिशमेंटचा असा प्रकार असतो की गोलांटी उडी मारतात त्याला फंट्रोल बोलतात. अच्छा. आणि नंतर क्रावलिंग म्हणजे आपल्या हाताच्या क्रावलिंगवरती असं हां. चालायचं असतं, कोपरानं. हां. जेणेकरून त्याला चांगलं रक्षा राहील, म्हणजे परत चुकी होणार नाही. हं, हं, हं. आणि कधी कधी मग ग्राउंडला राऊंड मारायला लावतात, एक अच्छा. 10-12 राऊंड मारायला पण सांगतात, अशी पनिशमेंट देतात, म्हणजे नेक्स्ट टाईम तो अशी परत चुकी करू नये. आणि आमचं डिपार्टमेंट म्हणजे एकदम शिस्तबद्ध आहे, हं. त्यामुळे ह्या डिपार्टमेंटला शिस्त आहे, म्हणून आज डिपार्टमेंट टिकून आहे आमचं. अगदी. आणि किती कालावधी असतो तो प्रशिक्षणाचा? प्रशिक्षणाचा 9 महिने असा कालावधी असतो. अच्छा. शिस्तबद्धता आणि काटेकोरपणा याचं दुसरं नाव म्हणजे पोलीस असं आपण म्हणतो. माणसाच्या आयुष्यात शिस्त किती महत्त्वाची असते असं तुम्हाला वाटतं आणि तुमचे आदर्श कोण आहेत? शिस्त म्हणजे आमचं डिपार्टमेंट जे आहे ते डिसिप्लिनड डिपार्टमेंट आहे. हं, आणि डिसिप्लिन जे आहे ते काटेकोरपणे सर्वच पाळतात. हं, त्यामुळे आज पोलीस डिपार्टमेंट आमचं टिकून आहे. हं. त्यामुळे शिस्तीला खूप महत्त्व आहे. तसंच माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत. हं. आणि ते माझं पण दैवत आणि पूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे. अगदी. आपल्या भूमीमध्ये ते जन्माला आणि त्यावेळी ते होते, म्हणून आज आपण सर्व आहोत अगदी. असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी त्यांच्या टायमाला मूठभर मावळे म्हणजेच सैन्यदल त्यांच्याकडे खूप कमी होतं. हं. आणि अशाही परिस्थितीत त्यांनी मोगल बादशाह होते, त्यांनी त्यावेळी फेस केलं आणि अनेक किल्ले त्यांनी जिंकले. म्हणजे तर शक्तीपेक्षा आणि युक्ती त्यांचं श्रेष्ठ, जे गनिमी कावा असे आणि तंत्र त्यांचं जे त्यांनी वापरले. एक आयडिया जी होती म्हणजे कसं गनिमी कावा. हं. गनिमी काव्याने त्यांनी बरेच युद्ध केले, चलाकी, त्यामुळे त्याच्यात ते सक्सेस झाले. आणि खरं. आज पूर्ण वर्ल्डमध्ये त्यांचं नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. खरंच म्हणजे एक त्यांच्याकडे खरंच दैवी शक्ती एक होती. आणि त्यांचं जे डिसिप्लिन होतं, शिस्त होती, हं. ती पण तितकीच महत्त्वाची होती. म्हणून तुम्हाला सांगितलं जी डिसिप्लिन एवढं महत्त्वाचं आहे, त्यामुळे पोलीस डिपार्टमेंट पण टिकून आहे. आणि शिस्त आहे तर सर्व आहे म्हणतात ना, देश पण त्यामुळेच शिस्तीमुळे देश चालतो. त्यामुळे आपलं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. ही जी वर्दी आहे पोलिसांची, त्या वर्दीतून देशसेवा करण्याची संधी मिळते, तर पोलिसामध्ये ज्यांना जायची इच्छा असेल अशा तरुणांना काय संदेश द्यावासा वाटतो? अशा तरुणांना मला संदेश द्यावासा वाटतो की आपण भरती होण्यापूर्वी तुम्ही ग्राउंडच्या लेवलला जेवढे ऑप्टिकल्स वगैरे असतात ह्याचा तुम्ही सतत सराव केला पाहिजे. हं. आणि तो सराव केल्यावरच तुम्ही ट्रेनिंगच्या टायमाला जेव्हा तुमची एक्झाम असते ट्रेनिंग, त्या टायमाला तुम्ही तिथे सक्सेस होणार नाही. तर तुम्ही ऐन टायमाला जर तुम्ही सराव करायला गेला तर ते शक्य होणार नाही. त्यासाठी पोलीसमध्ये आपल्याला भरतीच व्हायचं आहे, बरोबर. सुरुवातीपासूनच तर ती सुरुवातीपासून तयारी. तुम्ही सराव केला पाहिजे. सराव केला तर तुम्ही पोलीस दलामध्ये तिकडे भरती होणार तुम्ही आणि तिथे सक्सेस होणार तुम्ही. 26/11 व्यतिरिक्त आणखी असा कुठला तुमचा अनुभव आहे का की जो तुम्ही आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही? 2009ला 9च्या 7व्या महिन्यामध्ये मी मालाड पोलीस स्टेशनला आलो. हं. आणि बरोबर 2012ला माझ्यावर एक असाच प्रसंग आला होता. मी बीट मार्शलला होतो. हं. माझ्यासोबत एक लावण म्हणून कॉन्स्टेबल होते. हं. आणि आम्ही रात्रीची 12:30च्या आसपास आम्ही गस्त घालत होतो. अच्छा. तर मालाड सबवेच्या इकडे काही जे क्रिमिनल म्हणजे 302, 307 वाले केसवाले असे 10-12 मुलं होती. हं. आणि ते एकाला मारायला आले होते. परंतु ती व्यक्ती भेटली नाही. तर तिकडचे 5-6 लोक होते, त्यांनी विचारलं ही व्यक्ती कुठे राहते काय वगैरे. त्यांनी सांगितलं नाही, ते मला आम्हाला काय माहीत नाही. तर त्या लोकांना पण त्यांनी मारझोड केली आणि पुढे ते निघून गेले. तर त्याच वेळेला आम्ही तिकडे गस्त घालत तिकडे जवळ आलो, तर त्या मुलाने आम्हाला आवाज दिला, हं. साहेब जरा थांबा. आणि आम्ही त्यांच्या जवळ गेलो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब आमचं काही कारण नसताना ही 10-12 मुलं आली आणि आम्हाला मारलं वगैरे. आणि ती मुलं दिवस चाललेली आहे सबवे साईडून एस रोड साईडने चाललेली आहेत. हं. हं. मग आम्ही लगेच मोटरसायकलने तसंच पुढे पटकन गेलो. हं. आणि आमची गाडी येते असं बघितल्यावर लगेच ते क्रिमिनल पळायला लागले. पळायला लागल्यावर मी तिघांच्या मागे मी गाडीच्या खाली उतरलो आणि तिघांच्या मागे मी धावत मागे त्यांच्या काठी घेऊन मागे लागलो. हं. आणि माझा पार्टनर जे लावण होते ते मोटरसायकलनी दोघांच्या पुढे मागे लागले. हं. तर एक सभेच्या इकडे एक पार्किंगचं लॉट आहे तिकडे. तर पार्किंगच्या इकडे एक फिरोज शेख नावाचा क्रिमिनल तो लपून बसला होता. तर मी त्यांच्या मागे लागलो. तर हा मागून कधी माझ्या आला मला काही कल्पनाच नाही. आणि जेव्हा बापरे. त्यांनी फेवर ब्लॉकचा जो पत्तर असतो हां. विटेच्या आकारचा हां. तो माझ्या मागच्या साईडला मारल्यावर त्यावेळी आपल्या मागे जो म्हणतात ना लहान मेंदू असतो, हां. हां. तर मला अक्षरशः त्यावेळी म्हणजे माझं त्यावेळी प्राण पण गेलं असतं, एवढा फटका पॉवरफुल होता. हं. हं. आणि मारल्या मला डोळ्याच्या समोर अंधारी आली आणि मला चक्कर पण येते. अशा कंडिशनमध्ये तो पळतोय समोरून. तर मी मनात बोललो की यांनी नक्की काय मारलंय, हां. काय चॉपर मारलाय, काय मारलंय नक्की. म्हणून बरोबर. मी माझ्या डोक्यावर हात फिरवला. हं.
तर माझी टोपी पडली होती आणि हात मी फिरवला, माझ्या पाठीमागून रक्तच येत होतं, माझं पूर्ण हात रक्ताने भरला. हे बघितल्यावर मी मनाशी ठरवलं की काही झालं तर ह्याला सोडायचं नाही. चक्कर ते येते अशा कंडिशनमध्ये त्यानं एसी रोडला धावत गेलो आणि एसी रोडवरून राईट टर्न मारला आणि परत तिकडे पुढे लेप मारला, तिकडे रामचंद्र लेन आहे तिकडे, त्या फिरोज शेखला पकडलं मी. जवळजवळ 1 किलोमीटर फॉलो केला आणि फिरोज शेखला तिकडे पकडलं. फिरोज शेखला तिकडे ताब्यात घेतला त्याला आणि त्याला तिकडे मी लाठीने वगैरे पण त्याला मी मारलं. आणि त्यानंतर पब्लिकने सांगितलं की सर अजून एक आतमध्ये एक गेलेला आहे, त्याचं नाव संदेश कदम. त्याला पण काळोखात बिल्डिंगच्या आतमध्ये लपला होता. त्याला खेचून घेऊन आलो आणि परत त्याला चेक केलं, कारण ह्या लोकांकडे चॉपर घोडा काही असतो. पूर्ण त्याची झडती घेतली. नंतर मग आल्यानंतर वायरलेस कंट्रोलला फोन करून मालाडची वायरलेस 1 नंबर मालाड 1 बोलवली. तिकडे गाडी येऊन त्यांना मग ताब्यात घेतलं आणि ते निघून घेऊन गेले. पण नंतर पब्लिकने बघितलं माझ्याकडे, बोललं सर तुमचा युनिफॉर्म पूर्ण रक्ताने भिजलेला आहे, रक्त वाहतं तुमच्या डोक्यातून. बापरे. मग पब्लिकने मला रिक्षातून घालून मला सुराणा हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी मला घेऊन तिकडे हॉस्पिटलला घेऊन गेले. आणि नंतर त्याच्यावरती तिकडे गेला, माझ्यावर औषध उपचार केले, म्हणजे जे डोक्याला मार लागला होता त्याच्यावर उपचार केले. बापरे. अशा घटना आपण फक्त ऐकतो, तुम्ही ते स्वतः सगळं अनुभवलेलं म्हणजे तो थरार खरंच कमाल आहे सर. आजकाल आपण बघतो की आजची जी तरुण पिढी आहे ही स्वतःमध्येच एवढी स्वमग्न ज्याला आपण म्हणतो त्यामध्येच ती इतकी गुंतलेली आहे. पण आजच्या घडीला खरंच गरज आहे हा सगळा विचार करण्याची. तुम्ही त्यांना काय असं मार्गदर्शन कराल एक पोलीस अधिकारी या नात्यानं? तरुण मुलांची आज देशाला खूप गरज आहे आणि त्यासाठी तरुण मुलांनी खरंच म्हणजे आर्मीमध्ये म्हणा, पोलीस दलामध्ये यायला पाहिजे. कारण देश सुरक्षितेसाठी, कारण दर महिन्याला पोलीस रिटायर होत असतात. रिटायर होत असतं तर देशाची पण सुरक्षा करण्याकरता तुम्ही यायलाच पाहिजे, कारण देश सुरक्षित आपण सर्व सुरक्षित आहोत. त्यामुळे तरुण मुलांची खरंच म्हणजे एवढी गरज आहे आणि त्यांनी एक देशासाठी एवढे मोठे मोठे प्रसंग येतात, त्यासाठी त्यांनी आवर्जून यायलाच पाहिजे. आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये पण यामुळे बदल होत असतात सर, त्याबद्दल पण सांगा की आपलं व्यक्तिमत्व कसं, जसं शिस्तीबद्दल आपण बोललो बरोबर, की ते yes. खूप गरजेचं आहे, निडरता आहे, असे जे काही गुण आहेत जे फार गरजेचे असतात, यामुळे स्वतःमध्ये काय बदल होतात, म्हणजे व्यक्तिमत्व विकास ज्याला आपण म्हणतो ते कसे बदल घडतात या सेवेमुळे? बरोबर. आर्मी किंवा पोलीस यामध्ये तुम्ही एकदा जॉईन झालात तर तुम्हाला मेन म्हणजे पहिलं डिसिप्लिनमध्ये तुम्ही येता, सगळं शिस्तीमध्ये येतात आणि शिस्तीमध्ये आल्यामुळे बाकीचं ते सगळं ट्रेनिंग वगैरे म्हणा किंवा कशा प्रकारचे कुठे कुठे कसे ऑपरेशन होतात काय वगैरे सगळं तिथे शिकवलं जातं आणि अचूक ते लोक बरोबर परफेक्ट ते शिकवतात आणि त्याप्रमाणे मनापासून ते केलं पाहिजे. तर बरेच लोक आर्मीमध्ये क्वचित काही मुलं जे म्हणजे थोडे निडर म्हणजे आपले घाबरणारी मुलं असतात, अशी काही मुलं फक्त सोडून जातात. पण बऱ्याचपैकी मुलं एकदा आली ते जॉईन होतात आणि पूर्ण कोर्स ते करतात आणि नंतर बरेच ऑपरेशन असतात त्या ठिकाणी. मुलं मनाची म्हणजे त्यांनी पूर्ण तयारी असते की आपल्याला काही झालं तर आज ना उद्या म्हणजे जायचंच आहे, परंतु देश सेवा करता करता आपण जर शहीद झालो तर त्याच्यापेक्षा म्हणजे मोठं भाग्य नाही आहे. असे त्यासाठी मुलांनी ह्या आर्मी आणि पोलीसमध्ये यायलाच पाहिजे. जवळपास 37 वर्ष तुमची पोलीस दलामध्ये तुम्ही सेवा दिलीत, तर कुटुंबाच्या साथीशिवाय हे शक्यच नसतं. म्हणजे सर्वसामान्य जो माणूस असतो, जो नोकरदार वर्ग आपण म्हणतो, तो 8-9 तासाने आपल्या घरी येतो. पण तुमचं असं काम आहे, शेवटी ती व्रतच आहे, ते जनसेवा आपण ज्याला हो. म्हणतो, की ते काय म्हणजे जाण्याची वेळ असते, येण्याची काही वेळच नसते. बरोबर. म्हणजे कुटुंबामध्ये असे पण काही प्रसंग असतील महत्त्वाचे आणि तिथे तुम्ही बऱ्याचदा उपस्थित पण नसाल. अशा वेळी कुटुंबाची साथ खूप महत्त्वाची असते, नाही का? अगदी बरोबर एकदम. कारण का प्रत्येक वेळी तिने मला खूप सहकार्य म्हणजे साथ म्हणजे तिची खूप साथ लागलेली आहे. कारण बरेच असे प्रसंग पण येऊन गेले आणि मी DBवर पोलिटिशियनला असताना सकाळी मी लवकर घरून निघायचो आणि रात्री उशिरा यायचो. त्यामुळे मुलांबरोबर संपर्क व्हायचा नाही, त्यांच्याशी बोलायला वगैरे मला मिळायचंच नाही. आणि कधीतरी अशी सुट्टी मिळाली मला तर मग मी फॅमिलीला आणि मुलं वगैरे आम्ही एकत्र कुठे ना कुठे फिरायला म्हणा किंवा एखादा पिक्चर बघायला असं आम्ही जायचो. कारण का ते प्रत्येक पोलिसाचं कामच आहे. कारण आपण सतत पोलीस डिपार्टमेंटला असल्यामुळे 24 तास डिपार्टमेंटला बांधले गेलो आहोत. परंतु त्यातल्या त्यात जर आपल्याला वेळ मिळाला तर त्यांनी आपल्या फॅमिलीबरोबर कुटुंबाबरोबर बाहेर फिरायला वगैरे जायला पाहिजे. तसेच आम्हाला अचानक जर समजा आम्ही जेवण चाललेलं आहे आमचं, एकत्र नोकरी करतो आम्ही, एकत्र जेवायला बसल्यानंतर अचानक एखादा काहीतरी महत्त्वाचा कॉल येतो किंवा महत्त्वाचं बोलवणं येतं की या ठिकाणी गोंधळ चाललेला आहे किंवा गडबड झालेली आहे किंवा एखादा दरोडा पडलेला वगैरे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्हाला जागेवर तसंच जेवण सोडून ताबडतोब घटनास्थळी जावं लागतं. कारण तिकडे स्पॉटला घटनास्थळी गेल्यानंतर काहीतरी आपल्याला एव्हिडन्स पुरावे मिळतील किंवा आरोपी पण मिळण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही ताबडतोब कुठल्याही क्षणाचा विलंब न करता ताबडतोब जागेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर अजूनसुद्धा तुमचं देशसेवेचं व्रत सुरू आहे, त्याबद्दलही सांगा सर. बरोबर, समाजसेवा वगैरे ही चालूच असते. परत हे काम केल्यामुळे पण मला बऱ्याच ठिकाणी लोक प्रमुख पाहुणे मला बोलवतात तिकडे. ही कामं तर माझी चालू असतातच. परत कुठे असं गोंधळ चालू आहे असं जर लक्षात आलं तर त्या ठिकाणी परत मी जातो तिकडे आणि काय गोंधळ असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा मी तिकडे प्रयत्न करतो. कारण डिपार्टमेंटला प्रत्येक वेळी अशीच कामं केलेली आहे. त्यामुळे ते अजून म्हणजे म्हणतात ना, म्हणजे अंगातून ते गेलेलं नाही. आणि आपण रिटायर जरी झालो असेल तरी पण ही कामं बरोबर. करायलाच पाहिजे. जेवढं आपल्याकडून प्रयत्न करता येईल तेवढं मी करत असतो. आणि आता सध्या मी राज कॉम्प्युटर फाउंडेशन इथे त्यांनी मला जॉईन केलेलं आहे. अच्छा. आणि परत भारत विकास परिषद आणि इफ्का कंपनी ह्या लोकांनी तिने मिळून हे लोक गरजू मुलं आहेत त्या लोकांना बँकिंग, फायनान्स, नंतर इंग्लिश स्पीकिंग, टॅली असे काही कोर्स आहेत. ते कोर्स 3 महिने घेते आणि फ्री शिकवते. त्या कोर्सला जर खाजगीमध्ये जर बघायला गेलो, बाहेर घ्यायला गेलो तर त्याचे 25,000 ते 30,000 खर्च येतो. परंतु इकडे फ्री दिलं जातं कारण त्याला गव्हर्नमेंट पण, भारत विकास पण त्याला जॉईन असल्यामुळे. तसंच कोणाचे पाय गेले असतील, कोणाचा हात गेला असेल तर जयपूर फूड म्हणून गोरेगावला ते लोक तिकडे दिले जातात. कारण मी तिकडे एका प्रोग्रामला गेलो होतो तर तिकडे त्यांनी मला दाखवलं. आम्ही जयपूरचे फूड वगैरे हे पण आम्ही त्या फूडचे 50,000-60,000 खर्च असतो. सर्वसामान्यांना तर ते होणारच नाही, शक्य इतकं नाही ते आहे, महाग गरीब आहे. लोकांना हो. शक्य नाही. तर ते तिकडे ते फ्री दिलं जातं. आर्टिफिशियल ते सर्व फूडवर ते दिलं जातं. परत त्यांनी कॅटरॅक्टचं पण ऑपरेशन, म्हणजे मोतीबिंदू वगैरे कोणाचं असेल ते पण फ्री दिलं जातं. ते म्हणलं हे चांगलं आहे आणि एक समाजसेवा आहे. बरोबर. तर त्यामुळे मग ते समाजसेवेसाठी मी बऱ्याच लोकांना असं तिकडे ट्रेनिंगसाठी पाठवतो वगैरे. आणि फ्री मिळाल्यामुळे ते पण नंतर बोलतात की साहेब तुमच्यामुळे, आणि ते जॉब पण देतात. जेवढ्यानं शक्य आहे तेवढं ते जॉब पण देतात. ते नंतर मग लोक आल्यावर मला पण सांगतात की सर तुमच्यामुळे म्हणजे जॉब लागला आणि ही संस्था खरंच चांगलं काम करते, आम्हाला अभिमान वगैरे, असे लोक मुलं वगैरे बोलतात. खूप छान सर. समाजसेवेचं तुमचं हे जे व्रत आहे हे असंच अविरतपणे अखंड पुढे सुरू राहावं हो, हीच नक्कीच. ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि तुम्ही आज या ठिकाणी आलात, एवढं उत्तम मार्गदर्शन केलं, तुमचे अनुभव आमच्या श्रोत्यांसोबत तुम्ही वाटून घेतले, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं तुमचे मनापासून आभार मानते सर. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं, आणि सादर करते आहेत नेहा खरे. यांच्यासोबत मी श्वेता सोपारकर आता आपली रजा घेते. नमस्कार. श्रोते हो, राष्ट्रपती शौर्य पदक विजेते निवृत्त पोलीस अधिकारी मंगेश नाईक यांची श्वेता सोपारकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.